अविनाश नमस्कार. नमस्कार. बोला मनोजराव. राहुल गांधींनी हवा केली. हो अगदी जबरदस्त. बरोबर की जी हवा राहुल गांधींनी पदयात्राच्या वेळेस केली नाही ती मला आत्ता असं वाटतंय की एक वातावरण निर्माण केलं. जे वातावरण एक अपोजिशन पार्टीने करायला हवं होतं, एक अपोजिशन लीडर, ते वातावरण आत्ता निर्माण झालेलं आहे. जो मुद्दा राहुल गांधींनी उचलला आहे ना, वोटर लिस्टचा, हा आपल्याला अनेक वर्ष भेडसावतो. वोटर लिस्ट मध्ये डुप्लिकेट नावं, फ्रॉड नावं, वोटिंग फ्रॉड होतं, हे आपण बऱ्याच वर्ष बघतोय. आणि जे जे मुद्दे, फॉर एक्झाम्पल आपला शिर्डीचं घ्या, शिर्डीचा जो मुद्दा फेक वोटर, 7,000 वोटर एका बिल्डिंग मध्ये निघाले. ते आपण तर बँगलोरचं सोडून द्या, तर राहुल गांधी म्हणतोय की जवळजवळ 1,30,000च्या वरती फेक वोटर्स माधवपुरामध्ये, बँगलोरमध्ये निघाले. आपण आपल्या शिर्डीचं पण तेच प्रॉब्लेम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पण मला वाटतं तोच प्रॉब्लेम आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा की 5च्या नंतर जबरदस्त वोटिंग झालेले आहे आणि 5च्या नंतरचं वोटिंग फिगर हे रात्री पण देऊ शकले नव्हते. रात्री 11:30 पर्यंत लोकसभा आणि असेंब्ली दोन्हीला बघा, यांनी वोटिंग, कुठल्याही कलेक्टरनी वोटिंगचे फिगर दिलेले नाही. आणि त्यानंतर आपल्याला यांनी सरळ सांगितलं की आम्ही वोटिंग रेडी नाहीये आणि आपल्याला सकाळी यांनी दिलेले आहेत. म्हणजे मला त्यावेळेसच वाटत होतं याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तुला काय वाटत होतं? नाही, मला एक ध्यानात घे, राहुल गांधींनी जो मुद्दा गेले 4-5 वर्ष सांगतात, 4-5 वर्ष नाही, 2014 पासून सांगतायत. त्यांनी सांगितलं की मतचोरी होतीये. हे त्यांनी परवाच्या 1 तासाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये संपूर्ण देशभरामध्ये जे खळबळ माजली, कारण त्यांनी फॅक्ट्स अँड फिगर्स दिल्या. त्याच्यामध्ये कर्नाटकच्या महादेवपुरा एका लोकसभा मतदारसंघात फक्त त्यांनी उदाहरण दिलं. अशा प्रकारे 548 मतदारसंघांची हीच परिस्थिती जवळपास असणार असा त्यांचा अंदाज आहे. कारण त्यांचं म्हणणं, भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळतच नव्हतं. यावेळेसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण होतं, तरी सुद्धा भाजपला ज्या जागा मिळाल्या ते धक्कादायक आहे. म्हणजे महाआघाडीला मिळून जर पाहिलं आपण, तर ते जागा बहुमताच्या आसपास गेले. ते केवळ ही मतचोरी. पूर्वी राहुल गांधींना थट्टेवारी नेत होते, बरोबर, पप्पू होते. पण यावेळेस त्यांनी जे फॅक्ट्स अँड फिगर्स दिल्या, त्याच्यात मात्र लोकांना ते पटायला लागलेले. वातावरण निर्मिती अशी झाली की नाही, राहुल गांधी बोलतात त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग हा निपक्षपाती असायला पाहिजे, तो राहिलेला नाही. हे लोकांना क्लिअर अगदी कळून चुकलंय. बरोबर बोलला तू. अफिडेव्हिट मागतात ते. अरे आपण पोलिसांकडे गेलो तर पोलिसांचा जेव्हा आपण कंप्लेंट करायला जातो, त्यांचं काम असतं ते इन्व्हेस्टिगेट करा. कुठल्याही सरकारी कामामध्ये आपण जर पीसीएमसी मध्ये जरी गेलो आपल्या कंप्लेंट करायला, तर त्यांनी इन्व्हेस्टिगेट करायचं असतं. आणि इथं म्हणे हे अफिडेव्हिट, याचा अर्थ काय? नाही, हे पटत हे मॅनेज केले नाही ना. याच्यावर मागं कोणतरी आहे. नाही, तो भाग ते सोडून दे बाकीचं. पण राहुल गांधींनी जे बोलले ना, त्याची निवडणूक आयोगाने शहानिशा करायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे. तो उलट त्यांच्याकडे ते प्रतिज्ञापत्र मागतात ना, त्याच्यामुळे लोक नाराज झाले. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते खरं खोटं लोकांना आता ते राहुल गांधी जे बोलतात ना, ते 100% खरं वाटतंय. त्याच्यामुळे जे भाजपविषयी सिंपती आहे ती आता डायल्यूट झाली. आणि दुसरं, निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर, त्यांच्या निपक्षपातीपणाबद्दल, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल लोकांच्या मनामध्ये आता शंका आहे. लोक म्हणतायत निवडणूक आयोग हा भाजपचा बटीक आहे. ज्या पद्धतीने लोक जे बोलतात ना आता, त्याच्यावर मला ते लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. भाजप अशा प्रकारे निवडणूक आयोगाला जर वापरून घेत असेल, म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीपासून त्यांनी सगळं बदललेलं. जे सुप्रीम कोर्टाचे जजनी त्यावेळेस सांगितलं होतं, तर ते सगळं त्यांनी ज्या पद्धतीने हँडल. महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या ना. महाराष्ट्रातल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मतदान झाल्यावरती 60-70 लाख मतं वाढली एकदम एक शेवटच्या तासाभरात, त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. राहुल गांधींनी सांगितलं होतं आम्हाला वोटर लिस्ट द्या, डिजिटल वोटर लिस्ट, ती दिली नाही. हे काय, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, दुबार मतदारांची नावं किती आहेत, बरोबर. नंतर त्याच्यामध्ये मृत मतदारांची नाव किती आहे. फॉर्म नंबर 6 जो असतो तो नवीन मतदाराच्या नोंदणीसाठी असतो. तो फॉर्म नंबर 6 नवीन मतदार म्हणजे किती, 18 ते 20, 22 पर्यंत. पण त्यांनी 47,000 नावं अशी काढली त्याच्यामध्ये की ते मतदार 40, 50, 60, 70, 90 वयाचे. म्हणजे सगळे बोगस आहे. तुला एक उदाहरण सांगतो मनोज, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक अगदी इथं आवर्जून नमूद करण्यासाठी, की पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीमध्ये सारंगी कामतेकर यांनी 2017च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण शहराची जी मतदार यादी आहे, त्या मतदार यादीतून 2 लाख बोगस दुबार नावं काढली होती बाजूला. पण सारंग कामतेकर तर भाजपच्या माणसाने चांगलं काम केलं. चांगलं केलं. सांगायचा हेतू कसा आहे की मतदार याद्या ह्या सदोष आहेत, त्याच्यामध्ये ज्या मतदार याद्या क्लिअर कट,
जशा पाहिजे तशा नाहीत. त्याच्यात नावं चुकीची आहेत, पत्ते चुकीची आहेत, वय चुकीची आहेत, फोटो दिसत नाहीत. म्हणजे हे जे सगळे प्रकार पाहिले तर मग लोकांचा मतदानावर परिणाम होणार. तुला महादेवपुराचं एक उदाहरण देतो. महादेवपुराचा कर्नाटक मधला राहुल गांधींनी काय आरोप केले की 5 टाईपचे मॅन्युप्युलेशन झाले, 5 टाईपचे हेराफेरी झाली. त्याच्यामध्ये 11,965 डुप्लिकेट वोटर आहे, 40,000 फेक आणि इनव्हॅलिड ऍड्रेसेस आहेत का. नंतर 10,000 बल्क वोटर, नंतर काही मला 4,000 वोटर असे आहेत की जे सिंगल ऍड्रेसवर एका ऍड्रेसवर आहेत. आणि नंतर 33,000 यांनी फॉर्म 6 चा मिसयूज केलेला आहे. फॉर्म 6 जो वोटर फॉर्म 6 जो आहे त्याचा मिसयूज केलेला आहे. म्हणजे या माधवपुरा सीट बीजेपीने जिंकली होती मला वाटतं त्यावेळेस, है ना. की त्यांनी महादेवपुराचं एक उदाहरण दिलं की कसं महादेवपुरामध्ये मॅन्युप्युलेशन, वेगवेगळ्या टाईपचे मॅन्युप्युलेशन झाले. एका घरामध्ये जिथे 4 लोक राहू शकतात एका खोलीमध्ये 80 लोक. म्हणजे हे आणि हा जो इन्व्हेस्टिगेशन आहे जबरदस्त इन्व्हेस्टिगेशन आहे. जशी शोध पत्रकारिता असते ना, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, ते काम राहुल गांधींनी केले जे ऍक्च्युली पत्रकारांनी करायला पाहिजे, जे नॅशनल न्यूजपेपर्स नॅशनली कव्हर करतात त्यांनी करायला पाहिजे, पण राहुल गांधींनी केलेले, राहुल गांधीच्या टीमने केले. नुसता राहुल गांधीला हे 6 महिने राहुल गांधींनी सायंटिफिक अभ्यास केलेला आहे. पण आपण काय असं नुसतं कालपर्यंत म्हणत होते पप्पू सप्पू टप्पू करत होते, ते बोलणारे पप्पू निघाले. म्हणून एक देणार की निवडणूक आयोग पूर्वीचा इतका ऍक्टिव्ह होता, केवळ हिंदुत्वाच्या मतावर बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढला होता. रमेश प्रभूंची निवडणूक रद्द केली होती, इतका निवडणूक आयोगाचा वचक होता. आता तो वचक त्याचं कारण तसं आहे, शिवसेना फुटली 3 वर्ष झाली, राष्ट्रवादी फुटली त्याला 3 वर्ष होत आली. आज तागायत निवडणूक आयोग त्या विषयावरती काय बोलायला तयार नाही. उलट पक्षी निवडणूक आयोगाने जी डुप्लिकेट शिवसेना आहे त्याला ओरिजिनल ठरवलं, जी डुप्लिकेट राष्ट्रवादी त्याला ओरिजिनल ठरवलं. लोकांना दिसतंय ना राव, बरोबर तुझं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना खरी, पवार साहेबांची खरी की दादांची खरी, लोकांना दिसतंय. पण निवडणूक आयोगाला तुझा हा धागा पकडून सांगतो की निवडणूक आयोगाला काही दिसत नाही ना. इलेक्शनच्या अगोदर 3 महिने अगोदर नोट फॉर वोट, 3 महिने अगोदर महिलांना 2.5 कोटी महिलांना पैसे दिले गेले आणि त्यांचं वोट खरेदी केलं गेलं. दॅट वॉज द बिगेस्ट फ्रॉड लाडकी बहीणचा. आणि हे ओपन चाललं होतं उघड्या डोळ्याने. एक शब्द म्हणतात ना, एक शब्द पण ईसीनी नाही काढला ना, ईडीने इन्व्हेस्टिगेशन केलं. ब्लेटंटली, प्रेझेंटली, इंटेन्शनली, डेलिबरेटली हे चाललं होतं महाराष्ट्रामध्ये, नोट फॉर वोट. आणि तरी काही बोललं नाही. ईसीचं काम होतं ना, ऑब्जेक्शन घेऊ शकत होते ना. अरे बाबा इलेक्शन येणार आहे, त्याच्या आधी कशी काय तुम्ही हे स्कीम आणताय. काही बोललं नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठोंब्यासारखे बसले. म्हणजे भाजपची नाही का, भाजपची बी टीम सी टीम काहीतरी टीम आहे तसे बसले ते, बरोबर आहे ना. म्हणजे आपण तुला वाटत असेल की आपण त्यांच्या विरुद्ध बोलतोय, आपण बोलत नाही, हे उघड्या डोळ्याने चालू होतं ना. हे आपण पत्रकाराचं काम आहे, ज्यांनी रोखठोक बोललं, जे चूक आहे ते चूक आहे, जे चूक आहे ते चूकच. पैसे दिले गेले ना, 4,500 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंट मध्ये गेले. मग वोटिंग ऑब्विसली करणार. नुसत्या त्या महिला नाही, त्यांच्या घरातले त्यांचे नवरे किंवा त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक, त्यांनी पण मतदान केलेलं. मग ते किती 2.5 कोटीपेक्षा जास्त मतदान केलं नाही ना. म्हणजे तुम्ही खरेदी केलं वोट. दिस वॉज अनकॉन्स्टिट्युशनल, दिस वॉज इलिगल, अनइथिकल, इमोरल. म्हणून तुला देशातलं किंवा राज्यातलं सोड, पिंपरी चिंचवडचं उदाहरण देतो. मला सुरुवातीला राहुल गांधी जे बोलत होते मला सुद्धा विश्वास त्याच्यावरती नव्हता, परंतु मला अलीकडे ते खरं वाटायला लागले. त्याचं कारणच तसं आहे, राहुल गांधी जे बोलतात ना त्यातले मागचे काही आपण धागेदोरे जोडले तर ते लक्षात येतं. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळे सर्वे रिपोर्ट सांगत होते की याच्यामध्ये महायुती झोपणार, महाआघाडी सत्तेवर येणार. तरी सुद्धा 160 ते 170 सीट दिल्या होत्या. तरी सुद्धा महायुती 234 जागा घेऊन दणदणीत यांनी विजयी झाली. बाळासाहेब थोरात सारखी माणसं पराभूत झाली. म्हणजे रथी महायुती पराभूत झाले, नवीन सगळे निवडून आले. ते सोड, 2017ला पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होती. मी माझा वैयक्तिक अनुभव म्हणून मी हा शेअर करतो मुद्दा, की निवडणूक आता होती ती निपक्षपाती होते असं मला सुद्धा आता वाटलं नसं झालेलं आहे. म्हणजे दुबार नावं वगैरे हे आपण जे सांगितलं की सारंग कामतेकरांनी मागं ते सर्वे केला आणि त्याच्यामध्ये 2 लाख नावं, आमदार लक्ष्मण जगताप त्यावेळेस हयात होते, 2 लाख नावं मतदार यादीतून बाहेर काढली होती. तहसीलदार कार्यालयाला त्यांनी त्या संदर्भामध्ये तहसीलदारांनी त्याचा सल्ला घेतला होता त्यासाठी
की ही नावं बोगस कशी काय वगैरे. उठले पत्ते इथले पत्ते उस्मानाबाद नागपूर वगैरे त्या भागातले कसे 2-2 नावं इकडची तिकडची दुबार नावं ती सगळी काढली होती. पण 2017ला महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस या महापालिकेमध्ये 128 पैकी किती जागा मिळतील. लक्ष्मण जगताप हे आमदार त्यावेळेस हयात होते. त्यांनी सहज पत्रकार म्हणून मला तुझा काय अंदाज आहे. मी म्हटलं भाजपची या शहरातली ताकद पाहता तुमचं सगळं मोदींचं वातावरण फडणवीसांचं वातावरण 30 ते 40 जागा मिळायला हरकत नाही. मला त्यांनी त्यावेळेस सांगितलं अविनाश एक लक्षात घे आम्हाला 78 जागा मिळतील. मी त्यांना म्हटलं भाऊ असं कसं काय बोलतो तुम्ही 78 कशा 80 का नाही किंवा 70 का नाही असं तुम्ही एक्झॅक्ट. मी तुला सांगतो ना 78 जागा मिळतील उद्या मला निकाल लागल्यावरती फोन कर. म्हणून मला मी शॉक झालो जेव्हा निकाल लागला 77 जागा भाजपने मिळाल्या. म्हणजे हे कसं काय म्हणजे हे गणित मला समजलं नाही. मी त्यांना किती वर्षाचं कॅल्क्युलेशन होतं प्लॅनिंग होतं स्ट्रॅटेजी होती. पण हे इतकं कॅल्क्युलेशन हे कसं काय जमतं. महाराष्ट्रात सुद्धा भाजप ज्यावेळेस सांगत होती की आम्हाला लोक म्हणत होते भाजप झोपणार भाजपने परफेक्ट सांगले तितक्या जागा आम्हाला मिळतील मिळाल्या ना त्या. म्हणजे हे मला थोडं जरा कल्पनेच्या राहुल गांधी म्हटलं होतं जवळजवळ 100 सीट अशा आहेत त्यांनी बरोबर कॅल्क्युलेशन करून 100 सीट मध्ये त्यांची स्ट्रॅटेजी एम्प्लॉय केलेली. त्याच्यामुळे निवडणूक आयोग निपक्षित राहिला नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आता एकदम गेलेली आहे. राज्याचा असू दे त्याच्यामुळं निवडणूक आयुक्त कोण आहेत. निवडणूक आयुक्त आता राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे जे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सुद्धा आयुक्त होते. त्यांच्या काळामध्ये अँटी करप्शनच्या रेडमध्ये एकाला 12 लाख रुपये त्यांच्या स्वीय सहायकाला घेताना रंगे हात पकडलं होतं. आता जास्त अधिकृत त्याविषयी भाषा आपण करू शकत नाही. परंतु त्याच्यामुळे निवडणूक आयुक्त कोण असावा हे सत्ताधारी पक्ष ठरवतो. आणि निवडणूक आयुक्त हे सत्ताधारी पक्षाला साजेसच वर्तन सगळं करत असतील तर त्या निवडणुका निपक्षपातीपणे होतील याची आता शाश्वती वाटत नाही. याचा परिणाम पुढच्या 6 महिन्यात होणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिकाच्या निवडणुका ह्या सुद्धा निपक्षपाती होतील याची आता खात्री वाटण्याची झालेली आहे. त्याचा जो सर्वसामान्य मतदार म्हणतो की सगळ्यांनी 100% वोट करायला पाहिजे वगैरे वगैरे आता तिथं ते बोलण्याचं सुद्धा धैर्य होत नाहीये. कारण जरी मतदान केलं तरी तो निवडून येईल किती कार्यक्षम असू दे किती सामाजिक कार्यकर्ता चांगला असू दे तो निवडून येईल याची खात्री नाही. आणि ज्याला काहीही डोक्याचा भाग नाही जो कधी लोकांच्या संपर्कात नाही त्याचं कुठलंही काम नाही अशी माणसं सुद्धा गुंड पुंड सुद्धा निवडून येऊ शकतील हे आता वाटायला लागले. कारण निवडणूक आयोगाची कार्यपद्धती म्हणून राहुल गांधींचं ते जे कालचा जो मोर्चा होता महाआघाडीचा इंडिया आघाडीचा दिल्लीतला त्या मोर्चावर मला वाटतं की वातावरण निर्मिती होते. पण मनोज ह्याचा न्याय मिळणार की नाही याविषयी आता जरा डाऊट वाटायला नाही. मला असं वाटतं की फ्री अँड फेअर इलेक्शन असेंब्लीचं झालेलं नाही. पण राहुल गांधींनी जो दणका दिलेला आहे ना याच्यामुळे नक्कीच वोटर लिस्ट मध्ये ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट होईल क्रांतिकारी बदल होतील अशी मला आशा वाटते. कारण जबरदस्त दणका दिलेला आहे. असं याच दणक्याची गरज आहे आपल्याला जर आपली लोकशाही बाधित ठेवायची असेल आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन झाली पाहिजे तर अपोजिशनने स्ट्रॉंग असायला पाहिजे. भाजप जेव्हा विरोधात होतं तो रोज मोर्चे काढत रोज धिंगाणा करत होता. किरीट सोमय्या तर रोज भ्रष्टाचाराचे आरोप करतात. ते आता आपल्याला कळलं सगळं खोटं होतं. भाजपचं नौटंकी होतं थेटरिक्स होती ड्रामेबाजी होती. पण राहुल गांधी ड्रामेबाजी करत नाहीये. राहुल गांधी जे करतोय ते दिल से करतोय. राहुल गांधी काही कॉन्ट्रॅक्टर नाही बाकीच्यांसारखं कंपनी नाही चालवते. राहुल गांधी काय फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट बघत नाही जसं काही लोक अडाणींसाठी कॉन्ट्रॅक्ट आणतात आहे तसं काही राहुल गांधी करत नाहीये. म्हणून राहुल गांधी जो भी कर रहा है वो दिल से कर रहा है. म्हणून राहुल गांधीला आपला पूर्ण पाठिंबा असायला पाहिजे डेमोक्रेसीसाठी. आपण पाठिंबा फॉर द सेक ऑफ डेमोक्रेसी. आपलं काम पाठिंबा द्यायचं नाही. आपल्या लोकांना सत्य काय आहे ते निदर्शनास आणायचं. करत राहा डेमोक्रेसीसाठी आवाज उचलत राहा बोलत राहा बोंबलत राहा. स्टेअर डाऊन द गव्हर्नमेंट's फेस. डोळ्यात डोळा घालून बघ घाबरून असं राहुल गांधी म्हटलं ना मैं तो आय एम गोइंग टू प्ले विथ फायर. त्याची बहीण म्हणली की प्रियंकाने त्याला सांगितलं की तू आगीशी खेळतो. तो म्हटला आय विल प्ले विथ फायर अँड प्रिफर टू डाय इन द फायर. म्हणजे मी आगीशी खेळेन आगीची आपण जाणार आहोत मी नाही घाबरत म्हटला. भाजपचं जे राजकारण चाललेलं ना ते अत्यंत घातकी यासाठी वाटतं. महाराष्ट्रामधल्या हनी ट्रॅप मधले जी 71 नावं पुढे आली. मी परवा एक व्हिडिओ पाहिला मला शॉक बसला एकदम. एका आमदाराचा व्हिडिओ तो ठीक आहे त्यांचा तो प्रायव्हेट जीवनाचा खाजगी जीवनामध्ये तिकडे काय नंगानाच करते त्याचा प्रश्न नाही. पण अशा पद्धतीने हनी ट्रॅप मध्ये लोकांना अडकून त्यांना आपल्याकडे ओढायचं
हा जो भाजपच्या त्यांचं काय आहे तो फार घातकी आहे. तेच ना, म्हणजे राजकारण किती दिवस रात्र स्किमिंग माइंड म्हणतात, दिवस रात्र त्यांचं काय ना काय स्किमिंग चालू असतं. कसं अजित दादांना ओढलं त्यांनी ट्रॅप मध्ये, बघितलं ना, अजित दादांवर आरोप करून 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 बिचारे दादा वैतागले. हा, एकनाथ शिंदेचे पण तेच केलं. लय भाजप म्हणजे लय खूप पोचलेलं आहे. यांचं काय ना स्ट्रॅटेजी चालूच असते. अजून आपण बोलू शकतो भाजपवर, पण जाऊ दे, आपण स्वतंत्र विषय बोलू. आता निवडणूक आयोग याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. फ्री अँड फेअर इलेक्शन पाहिजे. डेमोक्रेसी शुड बी अपहेल्ड. म्हणून जनतेचा जर उद्रेक झाला ना तर फार मोठी क्रांती ते दिसतंय आत्ता ना. अरे हे वरडतात हे, जसं तुला सांगतो ना, बीबीसीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो इंदिरा गांधी त्यावेळेस म्हटली होती की अपोजिशन ज्या तऱ्हेने अपोजिशन काम करतो ना, अपोजिशन असं म्हणत होतं की वी विल नॉट अलाउ द प्राईम मिनिस्टर कम आउट ऑफ द हाऊस, वी विल घेराव द पार्लमेंट. म्हणजे अपोजिशन हे काम करत होतं. तसंच काम राहुल गांधीला करायचंय. मोदींना बाहेर येऊन द्यायचं नाहीये. समजलं का? बघू, लेट्स डिसाइड. डू इट. गो अहेड. थँक्यू.